लोक आहेत ना नवीन म्हातारा जर घरात असला त्याच्या जोगं काम त्याला लावून देतात. म्हाताऱ्या माणसाला काम लावून देतात. काही काही माणसं टरबुजाला राखण ठेवते म्हाताऱ्याला. त्याचा एक एकूण चष्मा दोरीनं गुतेल, एकच काच, आणि त्याला काय टरबूज दिसायचे. नाही काय अवघड लोक मारा. काही कधी एखादी 2-3 बकऱ्या घेऊन देते म्हाताऱ्याला. आता बकऱ्या म्हाताऱ्याला आवरत येत होई. एका जणांनी म्हाताऱ्याला काय केलं, गाय घेऊन दिली. तेवढी गाय सांभाळली जमेन तुम्हाला तरी काय काम आहे. म्हणजे म्हातारा आपलं रोज शेतात ज्याचं शेत होतं त्या शेताकडे जायचं ते घेऊन, आणि अशी गाय चारायला लागली. आता गाय चारता चारता गाय पडली ज्वारीला. मग म्हाताऱ्यानं काय केलं, दगड घेतला आणि त्या गाईला फेकून मारला. आता फेकून मारल्याच्या नंतर असं झालं महाराज, तो दगड त्या गाईला न लागता तो एका जाळीत गेला, आणि त्या जाळीत होता वाघ, आणि त्या वाघालाच लागला. वाघ म्हणे मी 3 दिवसापासून बसलो, मी याचं काय केलं, याने मला कम दगड हाणला. वाघ जसा जाळीतून निघाला म्हणले मी तो बेतच घेतो. आता यांनी पाहिलं ते म्हणे अरे बाबा करायला गेलो गणपतीने झाला बिरूबा म्हणे. मग आता त्यांनी तो शेतात रोज जात असल्यामुळे त्याच्या शेताच्या एका विहिरीच्या बांधाच्या कडेला एक विहीर होती. ती विहीर होती 5 परत, तिला पाणीच नव्हतं, कोरडी होती, आणि 3ऱ्या परसावर ठेवण होती. ठेवण, आणि त्या ठेवणीपर्यंत वासनीचा येल गेलेला होता असा. आणि त्यांनी तो पाहिला होता. तो म्हणला आता वाघ आपल्या मागं लागला ना, आपण पळत जायचं, त्या यालाला धरायचं आणि ठेवणीवर जाऊन बसायचं. वाघ कुठपर्यंत बसन. पळत गेला, त्या यालाला धरलं आणि उतरायला लागला. तो 2 फूट गेला, 2 फूट. त्याच्या 3 दिवसापूर्वी त्या ठेवणीवर एक नाग पाळलेला होता. त्याला तुकडा नव्हता खायला पोटाला, आणि हे जुनाटी असल्यामुळे याच्याकडून खडे निघाले आणि त्या नागाला लागले. तो नाग म्हणे मला खायला नाही, ह्यो मला कम खडे मारतो, तू फक्त खाली म्हणे. याने खाली पाहिलं ते बाबा बाबा नागाने फणी काढून बसला. त्याला वाटलं वाघ कशा झाला, वर पाहतो वर वाघ. वाघ म्हण तू वर ये आता. नाग म्हण तू फक्त खाली ये आता. आणि तेवढ्यामध्ये त्या यालाच्या बुडाला मोहळ बसलेलं होतं. ते सारच मोहळ उठलं, सगळ्या माश्याच्या अंगावर लागल्या गुदगुल्या करायला. काय हाल आहे महाराज. आणि तेवढ्यामध्ये मवाळाचा कांदा फुटला, आणि त्या कांद्यातून मध पडायला लागलं. ते होतं टकलं. तो मध पडला इथून पडला इथून आला इथून आला इथं, आणि इथून इथं आल्यानंतर इथला माल मिक्स झाला, अधिक चविष्ट बनला. आता मला सांगा, मवाळाचा मध गोड का कडू? गोड. गोड. त्याचा स्वभाव काय? गोड. मग मला सांगा संकट किती आहे. नाग आहे, वाघ आहे, माश्या डासतात तरी सुद्धा मध चाटतो की नाही. तसं प्रपंचातलं आहे महाराज. नाही आधी अंती अवसान. आणि म्हणले मग एकच काम करा की या जगामध्ये या विश्वामध्ये अविनाशी फक्त भगवान परमात्मा.